पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मिस्टर टेरी हाजिर हो। You may start with the question. My lord. Mr. Terry, you are a graphologist. Can you please tell the court that these letters which are written are to be written by Mr. Bervey and Bervey only? At first glance, this handwriting is likely to be Mr. Bervey. But there is possibility of it being traced too. So, I'm not sure about the authenticity of these letters. I can neither confirm nor deny it. Point to be noted, my lord. Thank you. कर्जाचा डोंगर नुसता वाढतच चाललाय। काय करावं समजत नाहीये। हा खटला काही लवकर संपेल असं वाटत नाही बळवंतराव। मुसक्या बांधल्यासारखी परिस्थिती झाली आहे। पण केसरीचा खप 4000 गेलाय ही आनंदाचीच बाब आहे नाही का? आपटे, तुम्हाला काही बोलायचं नाही आज? आगरकर, असो, आपण शास्त्री बुवांकडे जाऊया चला। त्यांच्याकडे जाऊन काहीतरी विचार विनिमय तरी करता येईल। त्या फोटो प्रकरणानंतर ते कार्यालयात आलेलेच नाहीत। ते आता असते तर किती आधार वाटला असता। पण मला खात्री आहे त्यांच्या या अशा परिस्थितीत सुद्धा ते काहीतरी मार्ग निश्चित काढतील। चला चला आगरकर। गुरुजी, अशी ना काय रे, रडतोयस का? शास्त्री बुवा, शास्त्री बुवांचे काय? अरे काही तब्येत कमी जास्त झाली का? बोल ना घडा घडा। गुरुजी, तुम्हाला तातडीने शास्त्री बुवांच्या घरी बोलवलंय। शास्त्री बुवांना देवात न झाली। काय? तोंडावर आलेला असताना शास्त्री बुवांचं जाण ही एका मोठ्या अरिष्टाची चाहूल तर नाही। आपली शाळा, नवीन शाळा, इंग्रजी शाळा, न्यू इंग्लिश स्कूल ठरलं तर मग न्यू इंग्लिश स्कूल करायचं सुरू। फिरलं का? फिरले की तुमचा स्पर्श झाल्याखेरीज आपले वृत्तपत्र काही सुरू होणार नव्हते। म्हणजे एक दिवस कैलासवासी झाल्यावर मागे राहणारे लोक त्या फोटोची पूजा करायला सुरुवात करतील आणि एक नवीन रीत सुरू होईल। काय काय हो गोपाळराव, एवढं अभद्र बोलायची काही गरज आहे का?
काही जाण्याचं वयच नव्हे. परमेश्वरा, का रे असा निष्ठुर झालास? काल परवापर्यंत असे समोर बसलेले शास्त्री बुवा आता आजपासून आपल्यात नसणार. त्यावर विश्वास ठेवणंही जड जात आहे. आपण हे असे चारी बाजूनी अडकलोय. शास्त्री बुवा आता आपल्या पाठीशी नसणार आहेत बळवंतराव. त्यांचे अनुभवाचे सल्ले सुद्धा लढायचं बळ देऊन जायचं आपल्याला. एक कधीही न भरणारी पोकळी निर्माण करून गेलेत शास्त्री बुवा. शिवाय शास्त्री बुवांनी विषप्राशन केलं अशी अफवा पसरली आणि त्या गोऱ्या सर्जननं शवविच्छेदन केल्याखेरीज अंत्यसंस्कार करता यायचे नाही अशी वावडी उठल्यामुळे काहीही भाषणे न करता अंत्यसंस्कार उरकावे लागले. आणि तसंही भाषण केलेलं फारसं काही त्यांना पटत नसेल. तरीही शोकसभा घ्यावी लागेलच. आगरकर, नाही तर शास्त्री बुवांची महती लोकांपर्यंत पोहोचणार कशी? शिवाय या अफवांचं निरसनही करणं भागच आहे. किती अनुभवांची आणि आठवणींची शिदोरी बांधली आपण त्यांच्यासोबत बळवंतराव. मला आठवतं प्रार्थना समाजाबाबतीत त्यांचा एक लेख होता जो फारसा काही मला पटला नव्हता. म्हणून संपादक या नात्याने मी त्यात काही बदल केले होते. तेव्हा ती गोष्ट फारशी मनाला लावून न घेता चार चौघांसोबत काम करायचं म्हटल्यावर अशा गोष्टी होणार असं म्हणून त्यांनी सोडून दिलं होतं. फार आदर वाटला होता मला त्यांचा. शास्त्री बुवा म्हणजे धैर्याचं मूर्तिमंत उदाहरण. एकदा एकाने त्यांना प्रश्न विचारला, काय हो तुम्हाला भीती वाटत नाही? निबंधमालेतले लेख तुम्ही इतके तिखट आणि परखड लिहिता. त्यावर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले, एक पाय आधीच तुरुंगात ठेवून मग देशोन्नतीसाठी आम्ही लेखणी हाती घेतली. भीतीचा प्रश्नच उद्भवत नाही. खरोखर त्यांच्या या वृत्तीमुळे किती आधार वाटायचा त्यांचा. कुठल्याही संकटाला सामोरं जायचं धैर्य मिळायचं त्यांच्यामुळे. आधार वडासारखे होते शास्त्री बुवा. आणि आता तो आधार हरपला. शास्त्री बुवा, शोकसभेतून त्यांची आठवण काढूच आपण बळवंतराव. पण सामान्य लोकांमध्ये त्यांच्या कर्तृत्वाची ओळख व्हावी म्हणून केसरीतून अग्रलेख लिहून त्यांना आदरांजली व्हावी. निष्ठुर मृत्यूने आमच्यापैकी आमचा वडील बंधू धर्मराज यमसदनास पाठवला. आमच्या बंधाचा ग्रंथमणीच हिरावला. मात्र हे दुःख पचवून आम्ही एकजुटीने उभे राहू. आम्ही एकवार मनाचा निश्चय करून देशोन्नतीसाठी झटण्याचा संकल्प केला होता, तो ढळू देणार नाही. सत्याचा कैवार घेऊन शुद्ध अंतःकरणाने लोकहितासाठी भांडणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची धास्ती बाळगण्याचे कारण आहे असे आम्हाला वाटत नाही. असे असूनही प्रसंग आलाच तर त्याला तोंड देण्यास आम्ही कचरू अशी कोणीही शंका घेऊ नये. आमचे धैर्य आणि कार्यनिष्ठा पणास लावण्याची ही संधी आहे असे आम्ही मानतो. चला, उद्या मुंबईत जाणे आहे. कोर्टात प्रीतीराव चव्हाणांची साक्ष आहे. आता जे काही होईल त्याला शास्त्री बुवांच्या केवळ आठवणी काढून तोंड देणे, दुसरे काय. दुखवट्याच्या सभेत हरिनारायण आपटेंनी केलेलं काव्य आठवतं ना? शिष्य जनविलाप. जो जो कृत्य समूह या पुरी मध्ये धैर्य तुवा स्थापिला, तो तो चालविण्यास जन्म खर्चू सारा आम्ही आपुला.
बाईसाहेब, दादासाहेब तुम्हाला भेटायला आले. त्यांना आत घेऊन या. अक्कासाहेब, दादासाहेब, आज आम्ही आपली बहीण म्हणून तुमच्या समोर बोलतो. आमच्या बाळाचं आयुष्य आता सर्वस्वी तुमच्या हातात. उद्या आपली कोर्टात साक्ष आहे. आपल्या साक्षीनं पारडं फिरेल आणि आमचं लेकरू कायमचं त्या छळातून मुक्त होऊन आमच्याकडे परते. आई तुळजाभवानीकडे आमचं फक्त एवढंच मागणं आहे की आमचं लेकरू आमच्याकडे परत येऊ दे. अक्कासाहेब, शांत व्हा तुम्ही. बसा. छत्रपतींचा महालात जो छळ होतोय तो काही आमच्यापासून लपून राहिला नाहीये. आमच्याही कानावर येऊ लागल्या आहेत काही गोष्टी. आमचे राजकारणामुळे हात बांधले गेले आहेत, पण आता पाणी डोक्यावर जाऊ लागलंय. स्वतःच्या लालसेपायी जर कोणी महाराजांचा जीव धोक्यात टाकणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आता समोर कोणी येऊ, आमची साक्ष सत्य तेच वदेल. तुम्ही काही काळजी करू नका. आणि महाराज आमचेही कोणीतरी लागतात ना. आमचं रक्ताचं नातं आहे त्यांच्याबरोबर. ते आम्ही पातळ होऊ देणार नाही. लवकरच छत्रपती महाराज तुमच्याबरोबर या वाड्यात आनंदाने राहतील. तुम्ही बघाच. असंच घडू दे, अगदी असंच घडू दे दादासाहेब. आपल्या तोंडून साक्षात तुळजाभवानी बदली असंच म्हणेन मी. आई लक्ष असू दे. प्रीतीराव राताजीराव चव्हाण हाजीर हो. आपण छत्रपती महाराजांचे मामा ना? हो, म्हणजे त्यांच्या जन्मदात्या मातोश्री राधाबाई साहेब यांचे बंधू. मग जेव्हा जेव्हा आपल्याला महाराजांना भेटायचं असेल तेव्हा महाराजांना भेटण्यासाठी आपल्याला परवानगी घ्यावी लागते, बरोबर? हो. दिवाण बर्वे यांच्या परवानगीखेरीज मीच काय पण कुणीही महाराजांना भेटू शकत नाही. मग आपण मामा असल्यामुळे आपल्याला लगेचच परवानगी मिळत असेल? नाही. मलाच काय पण कुणालाच लगेचच परवानगी मिळत नाही. 5 ते 52 दिवसांचा काळ आजपर्यंत वेळोवेळी परवानगीसाठी घेतला गेला आहे. माय लॉर्ड, महाराजांना त्यांच्या आप्तेष्टांना भेटण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. हा छळाचाच एक प्रकार आहे असं नाही वाटत आपल्याला? Objection, my lord. It is not a torture. Due to Maharaja's ill health, we have to undergo some formality. Objection sustained. ठीक आहे जज साहेब, मी माझं वाक्य बदलतो. मग जर का महाराजांना त्यांच्या आप्तांना भेटायचं असेल आणि फॉर्मॅलिटीजमुळे ते त्यांना तात्काळ भेटता येत नसेल तर संतापाच्या भरात महाराजांच्या हातून जर काही वेडेवाकडे वर्तन घडले तर तो त्यांचा एक प्रकारे मानसिक छळ आहे असं नाही वाटत आपल्याला? किंबहुना मला तर असं वाटतं महाराजांना राग यावा आणि असे वर्तन त्यांनी वारंवार करावे अशी परिस्थिती मुद्दाम निर्माण केली जाते. Objection, my lord. महाराजांना त्यांच्या मातोश्रीला भेटू न देणे, महाराजांना अन्न पाण्या वाचून ठेवणे. Objection, my lord. त्यांना मारझोड करणे, याला काय म्हणायचं माय लॉर्ड? Objection, my lord. Objection overruled. The matter you may proceed. My lord, एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली तर संताप येणं आणि तो व्यक्त करणं हे स्वाभाविक आहे. त्यातून जर का एखाद्या व्यक्तीची मानसिक स्थिती थोडीशी नाजूक असेल तर त्याचं ते वागणं टोकाचं असू शकतं. परंतु त्या व्यक्तीच्या मानसिक स्थितीचा गैरफायदा घेऊन
त्या व्यक्तीने ती कृती वारंवार करावी अशी परिस्थिती निर्माण करणं हे चुकीचं आहे. Do you want to question the witness anymore? No, my lord. You may proceed. Mr. Prithviraj, who told you that Maharaja is mistreated, starved and abused? स्वतः महाराजांनीच. My lord, I don't want to ask any more questions to Prithviraj. My lord, I wish to bring into light that if Madhava Burve is removed, the only person who's going to get benefited, Prithviraj. And hence, the witness is considered compromised. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. फिर्यादीच्या वकिलांना साक्षीदारावर अविश्वास दाखवता येणार नाही. त्यांना हवे तेवढे प्रश्न विचारा आणि त्यांची साक्ष खोटी आहे हे सिद्ध करा. आपल्याला नेमकं काय म्हणायचंय हे जरा स्पष्ट केलं तर फार बरं होईल. My lord, there is no point in proving that this witness is honest or dishonest. After all the false accusations, the very first accusation was he is not allowed to meet his relatives. After their adoption, there is no legal relationship between Prithviraj and Maharaja. But still, he is permitted to meet him. That's the reason why I'm asking the court to dismiss this witness. And make the decision in the favor of my client. Would you like to see anything on this? No, my lord. Good. Very good. Both the parties have taken a very good decision of apologizing. And I assure you, you won't regret it. देवानेच तुम्हाला माफी मागण्याची सद्बुद्धी दिली असं समजा. राव बहादूर बर्वे यांच्यासमोर तुम्ही टिकू तरी शकणार होतात का? या आता तुम्ही. Good. They both have apologized. Now the two are remaining. Mr. Agakar and Tilak. Let us see how long they sustain this. Let's leave. बघा, मी म्हणलं नव्हतं ते अरुणोदय आणि महाराष्ट्र मित्रचे संपादक माफी मागणार आहेत म्हणून. तसेच झाले अखेरीस. काय होणार आता या खटल्याचे देव जाणे. आता केसरीकरांचे काय, तेही माफी मागतील? ज्या ज्या वृत्तपत्रांनी ही पत्र छापली, हे प्रकरण प्रसिद्ध केलं, त्यातल्या दोन्ही वृत्तपत्रांनी आता लेखी माफी कोर्टाला सादर केली आहे. हा मोठाच धक्का आहे खरं तर. आता सत्याच्या या कुरुक्षेत्रावर केसरीकार एकटे उरलेत. बळवंतराव, काय करावं? अट्टाहास सोडून देऊन इतर सल्ला देतात त्याप्रमाणे माफी मागावी का? अहो, त्या केसचा निकाल कधी लागणार आहे? नाही म्हणजे महिना होऊन गेला आता खटला सुरू होऊन. म्हणून म्हटलं निकाल लागायचंय कधी. आणि कसं आहे, आम्ही दोघीच बायका असतो ना इथे. तुम्ही सतत मुंबईला जात असता. म्हणून म्हटलं कधी लागायचा आहे निकाल, काही सांगितलं असतं तर. अहो काय विचारतीये? जज आहे का?
कधी निकाल लागणार ते सांगायला? कोर्टाचे काम ते सरकारी काम, लागायचं तेव्हा निकाल लागणार. काहीतरी बाळबोध प्रश्न विचारू नका. आणि मला इथे बसून सांगता येणार आहे का काय निकाल लागणार आणि कधी लागणार? हे असे उभे राहून रडण्यात काय? भामे,